सोशल मीडियावर फोटो व्हिडिओद्वारे दहशत माजवणं महागात पडणार, गुन्हे दाखल करणार बीडच्या एसपींचा इशारा। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी आज प्रसार माध्यमांसोबत संवाद साधला। आज भाजपाचे आष्टीचे आमदार सुरेश धस, बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची भेट घेतली। त्यानंतर नवनीत कौवत यांनी प्रसार माध्यमांसोबत बोलताना बीडमधील शस्त्र परवाने, सोशल मीडियावर दहशत माजवण्याचे प्रकार आणि वाल्मिक कराड यांना असलेलं पोलीस संरक्षण याबाबतच्या प्रश्नांवर भाष्य केलं। नवनीत कौवत म्हणाले, जेवढे शस्त्र परवाने आहेत त्या सगळ्या परवान्यांचं अवलोकन सुरू आहे। ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्या बाबतीत कायद्याच्या हिशोबानं जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली होती। कायद्यानुसार शस्त्र परवान्यांची गरज आहे की नाही याचं विश्लेषण सुरू आहे। ज्या लोकांना गरज नाही त्यांचे शस्त्र परवाने रद्द होणार आहेत, असंही बीडच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितलं आहे। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत पुढे म्हणाले, शस्त्र परवाने जेवढे आहेत तेवढं त्याचं अवलोकन करून सुरू आहे। शस्त्र परवाना देण्याचा अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे असतो। आम्ही प्रत्येक फाईलचं विश्लेषण करणार आहोत। ज्यांना शस्त्रांची गरज नाही त्यांचे परवाने रद्द केले जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। बीड पोलीस वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्याचं काम करतील। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवू, कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जाईल, असंही कौवत यांनी म्हटलं आहे की हे अशा प्रकारचे दहशत पसरवणारे व्हिडिओ किंवा फोटो ते सोशल मीडियावर व्हायरल नाही झाले पाहिजे। केले तर त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल। ऑलरेडी आपण 3-4 गुन्हे बीड पोलीसमध्ये दाखल केलेले आहे। त्यांचे गुन्हे च्या बाबतीत त्यांच्या लायसन्स कॅन्सलेशनचा प्रस्तावसुद्धा पाठवलेला आहे। सर अंजली दमाने यांनी एक ऑडिओ तुम्हाला पाठवला होता, त्यांनी जो मला माहिती दिली होती त्याची आम्ही सखोल चौकशी केली। चौकशी केल्यानंतर निष्पन्न झाला की एक माणूस ते दारू पिऊन त्यांनी मेसेज केला होता। जे लोकेशन त्यांनी आम्हाला सांगितलेली आहे ते लोकेशनचे पोलीसला आम्ही विचारलेले आहे आणि प्रत्येक जगा नेगेटिव्ह मिळाले। सर सोशल मीडियामध्ये सामाजिक तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचे पोस्ट केले जात आहेत। तुम्ही अवैध शस्त्र केली का किंवा करणार? सामाजिक तेढच्या बाबतीत सुद्धा आम्ही प्रेस नोटमध्ये टाकलेला आहे। तो सगळे लोकांना मी हेच म्हणतो की असा प्रकार कुठल्याही प्रकारची पोस्ट तुम्ही टाकू नका, बिकॉज पोलीसपर्यंत आली आणि त्यामध्ये क्राईम डिस्क्लोज झाला तो आम्ही त्यामध्ये गुन्हा दाखल कारवाई केल्यात का तुम्ही या संदर्भात किंवा करणार? सध्या आम्ही वेपनच्या बाबतीत केलेली आहे आणि जसं जसं आम्हाला माहिती मिळते आम्ही कारवाई सर या तपासाच्या अनुषंगानं पण एका महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केलेली होती। त्या संदर्भात राज्य महिला आयोगाने आपल्याकडे काही इन्स्ट्रक्शन्स किंवा लेटर्स काही गायडन्स पाठवले नाही? सध्या आमच्याकडे तसं नाही। सर या तपासाच्या अनुषंगानं तुमच्या बीड पोलिसांची भूमिका महत्त्वाची असणार आहे। या सगळ्या सहकार्य कसं सुरू आहे आणि त्यासोबत कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी तुमचं काय पाऊल टाकले जातं? बीड पोलीस सध्या जो तपास आहे CIDकडे आहे आणि CID जसं जसं आमच्याकडून मदत मागतात आम्ही त्यांना सहकार्य करतो। सर वाल्मिक कराड यांना 2 अंगरक्षक देण्यात आलेले होते, ते अंगरक्षक त्यांच्याकडून कधी काढून घेतले त्याच्या संदर्भात काही तुमच्याकडं पोलीस प्रशासनाचं काही हे आहे का सर्क्युलर, आणि किती अंगरक्षक होते आणि कधी काढून घेतले ह्याची माहिती मला बघावं लागेल, मी नंतर थँक्यू सो मच। थँक्यू। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बीड।